काय आता मध्ये बरा गाव आहे. पराग भाई आणि बघा स्टँड बाय सगळे रमाबाई ब्रिजचे उद्घाटन मला अजून कोण आहे माता रमाबाई आंबेडकर नगरला जोडणारा हा पूल होता. खूप वर्ष काम रखडलेलं होतं. आज याचं उद्घाटन पार पडते. मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणे, अशा सेवा सुविधा उपलब्ध करणे, पायाभूत सुविधांच्या कामाला गती वाढवणे फडणवीस सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार यांच्या सरकारने या प्रस्तावाला गती दिली. आमचे आमदार पराग शहाजी यांनी याचा प्रचंड पाठपुरावा केला आणि हा रखडलेला पूल आणि सबवे जवळजवळ 24 करोडची ज्याच्यात गुंतवणूक झाली आणि मग या पूर्व द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या मुंबईकरांना त्यातनं ट्रॅफिक कंजेशन मधून दिलासा होईल या कामाची आणि पुरीपूर्ती होऊन उद्घाटन आज या ठिकाणी झालंय. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अकाउंटवरून एक ट्विट आले. वेळ आली एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी. आता दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे, दोन्ही भावांचा प्रश्न आहे. त्याने साथ दिली, त्याने प्रतिसाद द्यायची की नाही त्या दोघांनी ठरवावं आणि ते ठरेपर्यंत आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळेला राजकीय भूमिका मांडू. शरद पवार म्हणतात धर्माची चर्चा या अगोदरच्या हल्ल्यांमध्ये कधी झाली नाही, आताच धर्माची चर्चा होते. या विषयावर राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्यांनी हे अपेक्षित नाही, किंबहुना कोणीच करू नये. झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक, बळी पडलेले आणि बलिदान दिलेले आमचे नागरिक, या सगळ्यावर देश एकत्र आहे. पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय. जगभरातली लोक भारताला समर्थन देत आहेत. जवान तिकडे काम करतायत. आतंकवाद्यांना मदत करणाऱ्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत. या सगळ्या गोष्टी असताना राजकीय किंवा धार्मिक एखादं विधान करणं, मला वाटतं शरद पवार साहेबांनी आत्मनिरीक्षण करावं. महाराष्ट्र निर्माण आज प्रति सभागृह भरवलेलं आहे. भाजप मात्र त्यामध्ये सहभागी झाले. बालचंद्र शिरसाट उत्तर देतो.